राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट, शिवसेना, उद्धव ठाकरे पक्ष, अकलूज नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते आदरणीय मोठेदादा, आदरणीय बाळदादा, आदरणीय मदनदादा, तालुक्याचे आमदार उत्तमरावजी जानकर साहेब, वेळापूर्वून आलेले आदरणीय सतीश बाबा, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते संभाजी शिंदे, माझे मित्र सहकारी, त्याच पद्धतीनं व्यासपीठावर उपस्थित असलेले तालुक्याचे अध्यक्ष मारुतीबाबा पुरे, वाघमारे कुटुंबीय, शिवसेनेचे युवा नेते गणेश शिंदे, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या माता भगिनी आणि आजची जी सभा आहे ती फक्त कार्यकर्त्यांची सभा आहे. नागरिकांची अजून नाही. नागरिकांची शेवटच्या दिवशी होईल शांता सभा आणि ती पण विजय संपात होईल. पक्षाची दिशा आणि विचार सांगण्यासाठी बोलवलेली ही बैठक सभा. अकलूजचा इतिहास आणि एक महत्वाचं नाव घ्यायचं राहिलं माझ्याकडे. एकमेव इमानदार माने पाटील ते म्हणजे किशोर काका. या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे की अकलूज नगरीचा विकासाचा पाया हा सरकार मशी शंकरराव मोठे पाटील साहेबांनी, आदरणीय कर्मवीर बाबासाहेब माने पाटील साहेबांनी सद्भावून रचला. त्याच्यावर अनेक सहकार्याने विविध जाती धर्मातल्या लोकांनी एकत्रितरित्या येऊन या गावाचा विकास रचण्याच्या कामाची सुरुवात त्या काळामध्ये केली. आज 97 वर्ष झाली. त्यावेळेस लोकल बोर्ड होतं. तेव्हा बापूजी होरा असतील, कोल्हे बापुले असतील, एकतपुरी मामा असतील, देवा मामा असतील, टी.एम. काले असतील, सकाराम गायकवाड असतील, रानू उभा गायकवाड असतील, कृष्णा वायकर असतील, भीमसेन दोरकर असतील, माणिकलाल शेंडे असतील, रेणतुला शेख असतील, शमशेरबाई असतील, मराठी भाषणामध्ये ज्यांचा उल्लेख झाला, मोठा बाबू आणि छोटा बाबू, तात्या गवळींचे वडील असतील, नाना गवळे असतील, वसंत भटकळके असतील, यल्लप्पा काळे असतील, भास्कर काळे असतील, भीमा चेअरमन असेल, थोरात मामा असेल, कमरुद्दीन काजी असतील, नारायण देशपांडे असतील, या सगळ्यांनी या तिघांच्या साक्षीनं सुरुवात केली. नंतर मोठ्या दादांना साथ दिली, नंतर बाळदादांना साथ दिली. अकलूजचा विकास करत असताना कायम नेते मंडळींनी दूरदृष्टी ठेवली आणि जे काही 25 वर्ष पुढे आहे ते आणण्याचा प्रयत्न आपल्या गावामध्ये कायम केला. मगाशी भाषण करताना या ठिकाणी सांगितलं की 1972 साली त्या अकलूज वाढणार आहे, व्यापारीकरण होणार आहे कारखान्यामुळे. त्यामुळे गावाला टाउन प्लॅन लागू झाला पाहिजे म्हणून आदरणीय सरकार मच्छिंनी मोठ्या दादांनी या ठिकाणी टाउन प्लॅन केला. त्यानंतर आदरणीय बाळदादांनी आपली ऐतिहासिक किल्ल्याची भूमी, याला इतिहास आहे, यादवकालीन इतिहास आहे, तो जपला पाहिजे. ज्या ठिकाणी आपलं गाव हगंदर येऊन जात होतं त्या किल्ल्याचं सुशोभीकरण केलं आणि त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या मालकीचा किल्ला बनवला.
आज लाखो पर्यटक या किल्ल्याला भेट द्यायला येतात. एवढ्या वेळेस बाळदादा थांबले नाही. बाळदादांनी प्रत्येकाचे गुण हेरले घेतले. तरुणांना काम मिळालं पाहिजे, हातात रोजगार मिळाला पाहिजे म्हणून ज्या ज्या ठिकाणी शासकीय जागा होत्या, ग्रामपंचायत मालकीच्या जागा होत्या, काही गोष्टी जुन्या मी आवर्जून सांगतो. कारण का अलीकडे इंग्लिश भाषेमध्ये जेन झी म्हणतात, म्हणजे 18 ते 25 वयोगटातली जी मुलं आहेत, शाळेच्या वयाची जी मुलं आहेत, त्यांना हा खूप जुना इतिहास माहित नाही. आमच्या पिढीपर्यंत आम्ही बघितले बदलताना किंवा त्याच्या मागच्या पिढीनं पूर्ण बघितलेलं आहे. आज जर जुनी पाण्याची टाकी आहे महावीर पटावरची, त्या ठिकाणी सुरुवातीला आदरणीय दादांनी गाळे बांधले. सरकार मशीनचा कर्मवीर बाबासाहेब आणि पाटलांचा पुतळा आहे, तिथं गाळे बांधले आणि बहुजन समाजातील मुलांना व्यवसाय करण्याची पहिली संधी कोणी दिली असेल तर ती बाळदादांनी दिली. एक काळ असा होता, तर आमच्या पिढीला माहिती आहे की अकोल्यामध्ये टीव्ही दिसायचा. 100 कोटी अँटीना उभा करायला द्यायचा, तेव्हा कुठं मुग्या त्यातून चित्र शोधून काढायचा आणि टीव्ही बघायला, अशी परिस्थिती होती. आदरणीय दादांनी केंद्रीय मंत्र्यांच्या मागे लागून अकोल्याला पहिलं दूरदर्शन केंद्र ग्रामपंचायत लेवलला तालुक्याच्या ठिकाणी असायचे, तर अकोल्याला पहिलं दूरदर्शन केंद्र आणलं. प्रत्येक घरात टीव्ही बघायला. जानकर साहेब तुम्हाला आठवत असेल, किशोरकाकांना आठवत असेल किंवा तुमच्या सिनियर पिढीला आठवत असेल, त्या काळी टीव्ही किती महाग होता. भारतात स्मगल होऊन यायचा टीव्ही आणि मग ते आपल्याला घ्यायला लागत. म्हणून सर्वसामान्य माणसाला टीव्ही बघता येत नाही, सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला टीव्ही बघता यावा म्हणून बाळदादांनी प्रत्येक चौकात एक टीव्ही संच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ठेवला. अनेक लोकांनी पिढ्याने रामायण महाभारत त्याच्यावर बघितलं का नाही? चौकात गर्दी असायची ती बघायला. का तर श्रीमंत घरातली माणसं जर टीव्ही बघत असतील तर माझा सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्तीने सुद्धा करमणूक का केली नाही पाहिजे, त्याचा वेळ का घालवला नाही पाहिजे, म्हणून ही सुविधा निर्माण करून दिली त्या काळात. जेव्हा या महाराष्ट्रामध्ये फक्त मुंबई आणि नागपूरमध्ये ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग पूल होता, पुण्याला सुद्धा नव्हता, अजून सुद्धा सोलापूरला नाही, तेव्हा अकलूजमध्ये ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग पूल केला. का तर माझ्या इथला खेळाडू निर्माण झाला पाहिजे, स्विमिंगपटू निर्माण झाले पाहिजे, हे बाळदादांनी त्यावेळेस केलं. नॅशनल लेवलचा स्विमिंग पूल या ठिकाणी आणला. प्रत्येक गोष्ट करताना सर्वसामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून काम केलं. आदरणीय मोठेदारांनी जोपर्यंत मंत्री होते, जे कार्यालय आणता येतं ते कार्यालय आणण्याचं काम केलं. एमएससीबीचं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कार्यालय असू द्या, पीडब्ल्यूडीचं असू द्या, आपल्याला सिव्हिल कोर्टाचे काही काम असतील, प्रांत कार्यालयाचे काही काम असतील तर पंढरपूरला जायला लागतं. हे सगळं इथं अकलूजमध्ये निर्माण केलं. आरटीओ ऑफिस स्वतंत्र, देशातलं एकमेव उदाहरण आहे की ग्रामपंचायत स्तरावर पहिलं आरटीओ कार्यालय दादांनी अकलूजमध्ये निर्माण. मागाशी किशोर काका बोलले की पालखी मार्गाचं रुंदीकरण कुणी सुरू केलं आहे, तर ते दादांनी केलं. याच्या मागचा हेतू एवढाच होता दादांचा की जास्तीत जास्त वाहतूक जर इथून सहजासहजी निर्माण झाली तर आपल्या स्थानिक बाजारपेठेतला माल बाहेर जाईल आणि बाहेरचा तिथं येईल. शैक्षणिकदृष्ट्या मुलं जी शिकायला जातात पुण्याला, त्यांना यायला जायला सोपं जाईल. नोकरीनिमित्त जे जातात त्यांना यायला जायला सोपं होईल. वेळ वाचेल, पैसा वाचेल. प्रत्येक कार्यालय इथं का आणलं तर तुमचा पैसा वाचेल. आज विचार करा, प्रांत कार्यालयाची एखादी जर तारीख असते आणि पंढरपूरला ऑफिस असतं तर तुमचा अख्खा 2-2 दिवस वाया गेले असते. तर तारखेला जायचं, तारखेवरून माघार यायचा, अख्खा दिवस घालवायचा. या बारीक सारीक गोष्टीचा विचार केला. आणि नुसतं एवढ्यावरच नाही, शासकीय ऑफिसच नाही, आदरणीय मोठेदादांनी कायम दूरदृष्टी ठेवली. मी तर समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये 1999-98 साली आलो. त्याच्या आधी सगळं बाळदादावर जे काही शैक्षणिक गोष्टी आपलं म्हणता आणता येईल ते आदरणीय मोठेदादांनी बाळदादांना बोलवून सांगितलं की हे करा.
आणि त्या शिक्षण संस्था आणायचं काम केलं। आज कृषी महाविद्यालय आपल्या इथे झालेलं, डीएड आहे, रेग्युलर सायन्स कॉलेज आहे, फार्मसी आहे, डी फार्मसी आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे। का तर आपल्या भागातल्या मुलांना बाहेर जाता लागू नाही। आणि आता अनेक वर्षाची मागणी होती की मेडिकलच्या दृष्टिकोनातून काम चालू झालं पाहिजे। दादांनी बैठक घेतली, गावातले सगळे डॉक्टर बोलवले आणि कुठलं काढलं पाहिजे मेडिकल, सगळ्यांनी सांगितलं नर्सिंग कॉलेज निर्माण करा। मग आपण नर्सिंगचे 3 अभ्यासक्रम सुरू, 4 अभ्यासक्रम सुरू केले। आज हजारो मुलं त्या नर्सिंग कॉलेजमधून बाहेर पडताय। अभिमानाने सांगावं वाटतं की 100% मुलं ही आज जॉबला आहेत। 3 मुलं तर एक जे भारतातले एम्स म्हणजे तर संशोधन केलं जातं अशा ठिकाणी 2 मुली नर्स म्हणून गेलेत। एक प्राध्यापक त्या ठिकाणी एम्स कॉलेजला प्राध्यापक म्हणून गेला। पुण्यामुळे शक्य झालं। नर्सिंगचे स्टुडंट्स असे तर होते की ज्यांना फीस सुद्धा भरता येत नव्हती, अशा परिस्थितीत मुले येत आहेत। त्यांना 4-4 वर्ष आपण फ्रीमध्ये शिकवलं, नोकऱ्या लागल्यावर पोरांनी पैसे भरले। तर आम्ही ह्याचा कधी गाजावाजा केला नाही। अनेकांचे दवाखाने केले तर त्याच्या दवाखान्याचा कधी बाजार मांडला नाही आणि मांडणार पण नाही। बाळदादांनी, शिवबाबांनी, मी, संग्रामांनी, एम पाटलांनी अनेकांची जे दवाखान्यात सेवा केली तर त्याची आम्ही कधीच कल्पबाजी केली नाही, करणारही नाही आयुष्यात। कुणाच्या दुःखावर पुंकर घालायचं काम आम्ही केलेलं नाही। ती सेवा म्हणून आम्ही तो पण करत राहणार आणि आयुष्यभर करत राहू, एवढंच सांगतो। या अकलूजमध्ये जानकर साहेब फक्त एकच सर्जन यायचा आपल्याला, बाकी सगळ्या प्रकारचे सर्जन आहेत बाहेर पुढे जायला, न्यूरो सर्जन फक्त नाही। अनेक डॉक्टर मंडळी आहेत तिथे बसले। कशामुळे आली सगळी डॉक्टर मंडळी अकलूजमध्ये? प्रेम, सहकार्य, सगळ्या गोष्टीचं सहकार्य मिळतंय या ठिकाणी। आज सुरक्षा आहे। जवळजवळ अकलूजमध्ये अनेक डॉक्टर, जवळजवळ 150 आसपास डॉक्टर आहेत। आपले दवाखाने व्यवस्थित चालवतात आणि दर 6 महिन्याला एक नवीन दवाखाना अकलूजमध्ये उघडला जातो आणि ते यशस्वीरित्या चालवलं जातं। नाना बरोबर आहे का? जर दुसरं काय असतं तर आधी असती काही म्हणजे त्यांनी सेवा बदलली असती, एवढी व्यापारी निर्माण झाली असते का गावात? मला त्या विषयात घुसायचं नाही, घुसणार पण नाही। माझ्या थोरल्या बहिणीने मला माझ्याकडून शब्द घेतला, रेणुकी तुझ्या तोंडाला फुलं फुलावं, ज्या दिवशी सांगतील त्या दिवशी मग सगळाच कार्यक्रम करतो। त्यांनी शांत राहायला सांगितले, मग प्रेमाचं भाषण करतो असतो त्या सगळ्या। शेवटच्या दिवशी येतीलच त्यांचा आदेश घेऊन काय बोलायचं। 45,000 विद्यार्थी शिकतात आपल्या अकलूजमध्ये, 2,500 शिक्षक आहेत। 2,500 शिक्षकांचा पगार होतोय तो, त्याची बाजारपेठेत उलाढाल होती, ती कुणामुळे होती याचा विचार करत नाही। कारखान्याची उलाढाल होती, नुसतं शेतकऱ्यांचं पेमेंट 250 कोटी जाते, म्हणजे काय उलाढाल होत असेल आपल्या गावामध्ये। अकलूजमध्ये या जिल्ह्यात काम केलेले अनेक अधिकारी रिटायरमेंट नंतरचं सगळ्यात निवांत शहर कुठलं तर अकलूज म्हणून इथं प्लॉट घेतात आणि इथं असतात आणि इथं आपल्या मुलांना इंदापूर तालुका असू दे, इकडं शेजारी माढा तालुका असू दे, मान मसवड तालुका असू दे, सांगोला तालुका असू दे, इथले अनेक व्यापारी अकलूजमध्ये येऊन स्थायिक झाले। आज सोन्या चांदीची दुकानं सगळ्यात जास्त कुठले मान तालुक्यातली आणि सांगोला तालुक्यातली आणि आटपाडी तालुक्यातली अकलूजमध्ये।
जे कोण काय बोलतंय तसं असतं तर ही मंडळी आली असती काय? एवढी मोठी मोठी दुकानं फाटली असती का? एक तर पंढरपूरचे मी त्यांच्या दुकानात उद्घाटन केलं, तर ते इथं पंढरपुरात नवीन असतात. 30 वर्ष झालं ते नेपाळमध्ये राहते. नेपाळमध्ये सोन्या चांदीचं दुकान आहे. त्यांनी पंढरपूर तालुका सोडून अकलूज निवडलं आणि अकलूजमध्ये दुकान टाकलं. काय टाकलं? तर इथं सुरक्षित आहे, हमी संरक्षणाचं. इथं काय होणार नाही की नेपाळमध्ये बसलेल्या व्यापाऱ्याला कळतंय आणि इथले लोक काय तर बोलतात. 48 दिवस आपण उपोषण केलं. तुम्ही आम्ही सगळ्यांनी केलं उपोषण. दादांसहित सगळ्यांनी केलं. आज जे नगरपालिका इलेक्शनला उभे आहेत किंवा त्याचं नेतृत्व करते यातला एक जण जर उपोषणाला आला होता का विचार करा. आज पद मिळवायचं म्हणून हे सगळे आमच्यावर बोलत सुटले, इलेक्शन लावलं. एक किस्सा सांगतो. मी जेव्हा अकलूजचा उत्सर्पण झालो, माझ्यावर विठ्ठलराव गायकवाड झाले, दादा मोरे झाले, नंदकुमार रास्ते झाले. या तिघांनी नेतृत्व केलं गावचं आपल्या. हे नेतृत्व करत असताना जेव्हा ग्रामपंचायतीचं इलेक्शन लागणार होतं तेव्हा माळशिरसला आम्ही बसलो होतो, फॉर्म भरत होतो बाळदादांनी. दत्ता पवार वाघमारे, अण्णा कुलकर्णी, दत्ता पवार यांनी सांगितलं की दादा आपण गावातल्या गावात कशाला बांधायचं. तेव्हा सेना आणि आमचं भांडण जोरात वैचारिक मध्ये. किती दिवस बांधायला गावासाठी एकत्र येऊ. शेवटचा दिवस होता फॉर्म भरायचा. बाळदादांनी माझ्यासमोर त्यांना सांगितलं की यावेळेस तुम्ही माघार घ्या, पुढच्या वेळेस आपण नक्की विचार करू. आणि त्या सगळ्यांनी मान दिला दादांना. मान दिल्यानंतर आपण सलग शिवबाबा जोपर्यंत सरपंच होता तोपर्यंत सेनेचे 1-2 ग्रामपंचायत सदस्य केले. ही प्रेम आहे या गावात एकामेकावर असतं. वैचारिक मतभेद किती असू द्या, गावचा विकास झाला पाहिजे. गावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आम्ही कधी एकामेकाच्या विरोधात विष कालवलं नाही, कोणत्या खालच्या स्तराला जाऊन एकामेकावर बोललो नाही, कारभारावर टीका केला. आणि ती संस्कृती अजिबात कोणी घालून दिलेली नाही. मोठ्या दादांचं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. संयम ठेवा आणि आपापलं काम करत राहा. तेच आम्ही पाळलेलं आहे. मी सरपंच असताना गावात 6 जिल्हा परिषद शाळा होत्या. 6 जिल्हा परिषद शाळा असताना त्या शाळेमधली सगळी मुलं खाली बसून शिकत. खाली बसून शिकत असताना त्यावेळेस मी सांगितले एक सुद्धा वाढदिवसाचा पोस्टर कोणी गावात लावायचं नाही. जेवढा पोस्टरला खर्च करताय तेवढा बेंचला तुम्ही पैसे द्या, त्याच्यावर तुमचं नाव टाका. अशा अकलूजमधल्या 6 जिल्हा परिषद शाळा ज्यावेळेस शासन बेंच देत नव्हतं, वह्या पुस्तकं देत नव्हतं, प्रेस देत नव्हतं, त्यावेळेस या गावातल्या तुम्ही नागरिकांनी कार्यकर्त्यांनी बेंचेस दिले आणि जिल्हा परिषद शाळेची पोरं बेंचवर बसून शिकायला. डिजिटल शाळा महाराष्ट्रात कुठं सुरू झाली तर ती पहिली अकलूजमध्ये सुरू झाली, आपल्या कौलारू शाळेमध्ये. त्याच पद्धतीनं आपण वह्या फ्री दिल्या, पुस्तकं फ्री दिली, पेन सहित दप्तरा सहित सगळ्या सहित मुलांना दिलं. नंतर शासनाच्या योजना आल्या. मागाशी मी म्हणलं 25 वर्ष पुढे आहे प्रत्येक गोष्टी. राज्यातली पहिली ग्रामपंचायत जी कॉम्प्युटराइज झाली, बिलं सगळी कॉम्प्युटरवर निघाली. दादांनी एक पायंडा पाडून दिला होता आपल्याला, मोठ्या दादांनी, आणि तो अजूनपर्यंत ठेवलाय आपण काय की आम्ही किंवा ते ग्रामपंचायत बॉडी किंवा नगरपालिका सदस्य कोण निर्णय घेणार नाही. जे विचारायचं आहे ते जनतेला घेऊन करायचं. आदरणीय दादांनी मी उपसरपंच झालो त्यावेळेस पहिली बैठक शिवरत्न बनल्यावरती घेतली. गावातली सगळी लोक आली आणि गावातल्या लोकांना विचारलं काय करायचं, तुम्हाला गावात काय काय असलं पाहिजे. प्रत्येकाने मुद्दे मांडले. कोणी सांगितलं स्वच्छ पाहिजे, सुंदर पाहिजे, प्रत्येकाने मुद्दे मांडले. त्या ठिकाणी काळजी गल्लीतले वयस्कर गोष्ट होते. मला वाटतं ते ह्याचं काम करायचं,
गफूर मिस्त्री गवंडी काम करायचं. तासभर सगळी घमासान चर्चा झालेली. हे पाहिजे, तो बगीचा पाहिजे, तिथं रस्ता पाहिजे, एवढा रस्ता झाला पाहिजे, ते झालं पाहिजे. गफूर मिस्त्री उठले आणि म्हणजे दादा आम्हाला काही कळत नाही वाटत की पॅरिस आहे तसं आपलं आपलं झालं पाहिजे. मग अकलूजचा बायपास झाला. गावात टपऱ्या होत्या, त्या टपऱ्या निघाल्या पाहिजेत, गाव घाण दिसते असं म्हणून सगळ्यांनी मानलं. सगळ्या टपरी धारकांना बोलवलं आणि आपण गाळे बांधून देऊ म्हणून सांगितलं. 6 महिन्याच्या गाळे बांधून देऊ म्हणून सांगितलं आणि तुमचं पुनर्वसन करू. हे करत असताना लोकांच्या मागं खंबीरपणाने कोण उभं राहिलं? आदरणीय बाळदादांनी त्यावेळेस सगळ्यांना पतपुरवठा केला. ते गाळे वगैरे राहिले, शिक्षण पुरस्कार मंडळाचे, मार्केट कमिटीचे, त्याच पद्धतीनं अकलूज ग्रामपंचायतीचे गाळे वगैरे केले. आज ताट मानाने सगळे त्या दुकानात बसतात. 1000-1005 गाळे शिक्षण प्रसार मंडळ, ग्रामपंचायत आणि आता नगरपालिका आणि मार्केट कमिटी ही 1000 वेगळी आणि त्याच्या दुकानात असलेली कामाला वेगळी. एकूण 5000 लोकांना आम्ही रोजगार दिलाय. हा विकास आम्ही केलेला आहे गावात. तुम्हाला आठवण असेल सगळ्या पिढीला, त्या काळामध्ये सोलापूरला दंगली होत होत्या, महाराष्ट्राला दंगली होत होत्या. तेव्हा आमचं जुनं एसटी स्टँडमध्ये सगळ्यात प्रिय दगडफेक करायला. कोणी उठायचं दगडफेक करायचं, लगेच गाव बंद करायला सगळ्यात सोपा मार्ग मंडई बंद सगळं. हे मी घेतलं, मोठेदारांचा सल्ला घेतला, बाळदादांचा सल्ला घेतला. आणि तेव्हा नुकतं जाणारा मी स्वच्छता अभियान आणलं होतं आपल्याला राज्यामध्ये. शौचालय बांधले पाहिजे. मी ग्रामसभा बोलवली आणि गावातली जेवढी सुशील बेकार मंडळी होती आणि ह्या कृत्यात असायची ती सगळी बोलवली आणि त्यांना सांगितलं प्रत्येकाने जर 100 शौचालय बांधायला माणसांना प्रवृत्त केलं तर मागेल तिथं नोकरी, मागेल तिथं गाव. आज 113 पोरं नोकरी करतायत किंवा स्वतःचा व्यवसाय करतायत. म्हणजे वाईट मार्गातनं चांगल्या मार्गात आणली आम्ही. त्यांना 2 नंबरचे धंदे करायचं शिकवलं नाही किंवा 2 नंबरचा धंदा करायला प्रोत्साहन दिलं नाही. चांगल्या मानवाला लावली. आज ताट मानेने फिरते. त्यातला एक तो समोर बसलाय अजित गायंजे. कुठे आले? त्यानं 100 शौचालय बांधले. त्याला आता सगळे सर नसते. हे बदल घडवला. उन्हामुळे घडला, आदरणीय मोठेदारांमुळे घडला. कोविड काळामध्ये उपासमारीची वेळ आली. गावातल्या 24,000 कुटुंबांना अन्नधान्य द्यायचं बाजारात केलं. पूर आला दोन्ही वड्यांना. 3 दिवस विस्थापित झाले. बरोबर ना बाबा? 3 दिवस बाबांनी काकींनी जेवण दिलं सगळ्यांना. शीतलने कपडे दिले सगळ्या लोकांच्या घरात पाणी शिरलं म्हणून लहान मुलांपासून बायका. त्याचं आम्ही जाहिरात केली नाही, प्रदर्शन केलं नाही. गेले कित्येक वर्ष धार्मिक विधीमध्ये अकलूजमधल्या माता भगिनी इथं धार्मिक विधी असू द्या नाही तर राज्याच्या बाहेर असू द्या नाही तर राज्यात असू द्या बाळ नेहमी घेऊन जातात. त्याला कधी गाजावाजा केला आणि करणारी नाही आमचं कुटुंब गाजावाजा. मागाशी जसं मी तुम्हाला सांगितलं सगळ्यांना की दादांनी एक शिकवण घालून दिलेली आहे की जे करायचं ते तुम्हाला विचारून करायचं. त्या विषयावरती शेवटी येतो. परंतु अकलूज नगरपालिकेचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेनेचा अजेंडा काय, तुम्हाला काय देणार बाबांनी सांगितलं. परंतु अजून एकदा मी सांगतो, अकलूजमध्ये प्रत्येक झोपडपट्टीमधल्या माणसाला त्याच्या हक्काचं चांगलं बांधकामाचं घर देणार आहे याच्या
आदरणीय बाळादादांनी जी सांस्कृतिक चळवळ उभी केलेली आपल्यामध्ये त्या मुलांसाठी अद्यावत असं सभागृह सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी बांधणार आणि त्या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग सेंटर सुद्धा उभं करणार आणि त्यातून अनेक कलाकार या राज्याला देण्याचं काम आम्ही त्या माध्यमातून करू. जुनं एसटी स्टँड आहे, आदरणीय रणजितदादांच्या माध्यमातून बीओटी तत्वावर त्या ठिकाणी सुशोभित करून नवीन गाळे बांधून पिकअप शेड म्हणजे जे गावातल्या गाड्या तिथून जातात त्या आहे अशा ठेवून तिथलं रिपेअर सेंटर आहे असं ठेवून एक गावाला सुंदर दिसतं असं त्या ठिकाणी नवीन स्टँडची निर्मिती करणार. तोरणपुरा अलीगड स्पर्धा परीक्षा मोठ्या प्रमाणावर देते. जुनं वाचनालय आहेच, परंतु अजून एक वाचनालय उभं करणार की ज्यात फक्त यूपीएससी एमपीएससीच्या परीक्षेची पुस्तकं असतील आणि लेक्चरच्या दृष्टिकोनातून जे काही उपयोग करून देता येते ते करण्याचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देतो. आज सगळीकडे लाईटचं काम तुम्हाला वर दिसते, त्यात सगळे अंडरग्राऊंड मध्ये करून द्यायचं काम आम्ही करू. आपल्याला व्यापाऱ्यांचं शेअर करा. बाबा तुम्ही मला सांगा की आपली ग्रामपंचायत संपली, नगरपालिका आहे, नगरपालिका आल्यापासून या ठिकाणी एक नगरसेवक आहे का तिथं? सगळे शासकीय अधिकारी कारभार करते. शासकीय अधिकारी बंधून कोण आणतं येतं? जाणकर साहेबांनी सांगितलं. मग आम्ही काम बघत होतो का? गटरी साफ झाल्या पाहिजे, ते झालं पाहिजे, आम्ही बघत होतो, सांगत होतो. परंतु त्या अधिकाऱ्यांवर कोणाच दबाव होता ते आमचं ऐकायचं नाही, ही सगळ्या जनतेनं लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून रणजितदादांनी पाण्याची अडचण आहे म्हणून 500 कोटीची योजना आणली. आता सगळ्या नागरिकांना इतर जमलेल्या कार्यकर्त्यांना आवर्जून सांगायचं आहे, तुम्हाला पटवून सांगायचं आहे सगळं येत्या 2 वर्षांमध्ये सगळं अंडरग्राऊंड ड्रेनेज होईल. मग वर तुमचे चकाचक रस्ते होतील, जसे पूर्वी होते तसे सिमेंटचे असतील, काही ठिकाणी डांबरीकरणाचे रस्ते असतील, परंतु आत्मचा कोणताही कोपरा शिल्लक राहणार नाही. याची 100% ग्वाही तुम्हाला सगळ्यांना मी या ठिकाणी. तरुण पिढी इंस्टाग्राम फेसबुक याच्यावरती जे आहे आत्ममधल्या आणि महिलांसाठी युट्यूबवर असतील सगळं. जसं बाळादादांनी प्रत्येक चौकात टीव्ही लावला होता तसं प्रत्येक चौकात ही जी बॉडी निवडून येईल ते तरुणांसाठी आणि महिलांसाठी मोफत वायफाय प्रत्येक चौकात द्यायचं काम आहे. गेले 5 वर्ष रणजितदादा पाठपुरावा करतात. मागच्या महिन्यातच त्याची मंजुरी आली. आपला सरकारी दवाखाना कमी पडते. दादा मंत्री असताना तो 100 बेडची मंजुरी मिळाली, परंतु जागा याबाबत त्याला वाढ करता येत नव्हती. आता ती जागा हस्तांतराची प्रक्रिया कलेक्टर ऑफिसला चालू आहे, लवकरच होईल. आणि आपल्या क्रीडा पोलीस कॉलनीच्या तिथं समोर अद्यावत असं आणि सगळ्या उपचाराचं शासकीय 100 बेडचं हॉस्पिटल आपण उभं करणार आहोत. गावामध्ये जास्तीत जास्त जिथं जिथं मागणी अडचणीचं ठिकाण आहे, वैयक्तिक शौचालय बांधता येत नाही, अशा प्रत्येक ठिकाणी सार्वजनिक शौचालय उभे केले जाते. गावातल्या महिलांसाठी आपल्यामधल्या महिलांसाठी बचत गटासाठी ट्रेनिंग सेंटर उभं केलं जाईल. दरवर्षी 100 महिलांना जिथं जिथं भारतामध्ये मोठी प्रदर्शन भरते, मशिनरी बघायला मिळते, नवीन व्यवसाय कसा करायचा, काही व्यवसाय कसा वाढवायचा, दरवर्षी 100 महिलांची ट्रीप काढली जाईल, दाखवून आणलं जाईल. आल्यानंतर बँकेचा पाठपुरावा केला जाईल. बँकेचा पाठपुरावा करून त्यांना त्याच्या मशिनरी देऊन त्याच्यावर थांबणार नाही. अकलूजमधल्या मोक्याच्या ठिकाणी बचत गटासाठी बचत भवन उभं करणार आणि त्यांचा माल त्या ठिकाणी विक्रीत ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या. इंडोर स्टेडियम बांधणार. क्रीडा संकुलच्या मागे आपण इंडोर स्टेडियम उभा करणार.
आणि एका मुलीवर जर शस्त्रक्रिया केली कुटुंबाने, त्या कुटुंबातला जन्मल्या मुलीला दरवर्षी नगरपालिकेच्या माध्यमातून दरवर्षी नाही, एक ऑपरेशन केल्यानंतर 10,000 त्या मुलीच्या नावे ठेवणार. ती 18 वर्षाची पूर्ण झाल्यावर ते पैसे जे व्याजासहित असतील ते पण नॅशनलाइज बँकेत ठेवणार आणि त्या मुलीच्या नावावर. त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, जयशंकर उद्यान या सगळ्या पुतळ्यांचं पूर्णाकृती पुतळे आपण उभे करणार. तसेच अहिल्यादेवींचं आणि बसवराज महाराजांचं सुद्धा स्मारक आपण अकलूजमध्ये उभं करणार. गेल्या अनेक वर्षाचं मागणी बौद्ध उद्यान आपल्याला हे करायचं आहे, विहार उद्यान आणि तिथं विहार करायचं आहे. आदरणीय रणजितदादांच्या आमदार फंडातून त्याच्या वॉल कंपाऊंडला आपण 30 लाख रुपये दिलेले. माझ्या याच्यातून सुद्धा इलेक्शन लागायच्या आधी आपण खासदार फंडातून दिलेले आणि तुम्ही सगळ्यांनी आता तो डिझाईन फायनल केलेला आहे. तर आपल्या भागातील सर्वोत्कृष्ट असं बौद्ध विहार त्या ठिकाणी उभा करण्याचं काम आपण येत्या 5 वर्षामध्ये करणार आहे. 5 वर्ष अजिबात लागणार नाही, याचं 2 वर्षाचं होऊन जाईल. मगाशी मी जसं तुम्हाला सगळ्यांना सांगितलं, मी जेव्हा पहिल्यांदा उत्सव पण झालो तेव्हा मोठ्या दादांनी आणि दादांनी माझं तिकीट फायनल केलं आणि मला बोलून घेऊन सांगितलं त्या गावातला प्रत्येक माणूस आपला, विरोधकासहित असं सांगितलं. आता बाहेरचे लय जण यायला लागले, त्यांना गाव आमचं आपलंच वाटायला लागते. त्यामुळं शिवबाबा, सयाजी, सगळे उमेदवार तुम्ही सगळे नगरसेवक होणार. हे गाव आपलं आहे, हे गावची माती आपली आहे आणि गावातली माणसं सुद्धा आपली आहे. आणि या माणसांसाठी सरकार मळशी असतील, कर्मवीर बाबासाहेब माने पाटील असतील, त्यानंतर मोठे दादा असतील, बाळदादा असतील, रणजितदादांनी कारभार बघितला, मी बघितला, संग्रामने बघितला. ही आपली माणसं आहेत गावाची आणि ह्यांच्यासाठी कुणी किती काही बोलत असेल, तुमच्यासाठी कोणतीही टीका सहन करण्याची तयारी आमची. या गावासाठी आम्ही काही सहन करू, परंतु गावावर आलं तर अजिबात सोडणार नाही. याद राखा तुम्हाला. आमच्या गावाची एकात्मता जर तोडण्याचा प्रयत्न तुम्ही केला, आम्ही उतरण्याच्या आधी या गावातली जनताच तुम्हाला दाखवून दिली अकलूज काय आहे, अकलूजचा पॅटर्न काय आहे, अकलूजची चमक काय आहे, अकलूजची धमक काय आहे. ही जनता आज नाही 4 पिढ्या समजून ठेवलेली आहे. आम्ही बंद दरवाजा कसंही भांडू, चव्हाट्यावर आणणार नाही, पण बाहेर येताना आम्ही सगळी एक म्हणून होतो आणि गावच्या एकरतीसाठी कोणत्याही थराला जायची तयारी आणि काय वाटेल ती भरायची तयारी. आधी बोलत नाही, शेवटच्या दिवशी काय बोलायचं आहे सगळं. तर मला एक गोष्टीची गंमत वाटते, किशोर काका, आमदार साहेब 15 दिवस झालं यांचं डबल इंजिन, ट्रिपल इंजिनचं सरकार, वर बी सरकार, राज्यात बी सरकार. त्यांना स्वतः उठता मी आणि बाळदादाच दिसतोय, दुसरं काय बोलतच नाही अकलूजमध्ये. अरे गावचा विकास काय करणार आहे, ब्लू प्रिंट काय अकलूजसाठी, तुम्ही या गावाला काय देणार आहे तुम्ही, ह्याच्यावर एक शब्द काढला तरी बाबांना गेलाय 15 दिवस. जसं ते मोगलांना संतांनी खाली दिसत होते तसं बाळदादा मीच दिसतोय यांना सगळ्यांना. शेवटपर्यंत तेच दिसू दे तुम्हाला. आम्हाला फक्त अकलूजचा विकास दिसतो आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायची तयारी मोहिते पाटील
आणि के पाटलांची आमची सगळ्यांची तयारी. तुम्ही सगळे पुढं सरकार, आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहू एवढीच ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.